नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे आणि ऑफिशियली मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला ही न्यूज देतोय निकालाविषयीची। आरोग्य विभाग गट क व ड चे मित्रांनो निकाल लागायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमचे सध्या रॉ मार्क्स जे आहेत ते प्रसिद्ध होत आहेत। नॉर्मलायझेशनचा याच्यामध्ये उल्लेख त्यांनी केलेला नाहीये। नॉर्मलायझेशनच्या मार्क्सची दुसरी मित्रांनो अजून लिस्ट लागू शकते, म्हणजे तुमची जी फायनल आन्सर की मित्रांनो आलेली आहे त्याच्यावरून तुमचे किती मार्क्स बनलेले आहेत त्याची माहिती या प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे। पहिली लिस्ट मित्रांनो आले पहा, स्कोर रिपोर्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट ग्रुप सी पोस्ट नेम बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन। तर मित्रांनो आजच्याच तारखेला ही या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे। खूप मित्रांनो ट्राय करून या ठिकाणी ही वेबसाईट मी ओपन केलेली आहे। वेबसाईट अजिबात ओपन होत नाही मित्रांनो महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची, कारण की याच्यामध्ये त्यांचं काम चालू असणार आहे रिझल्ट अपलोडिंगचं। जशी मित्रांनो आज रात्रीपर्यंत वेबसाईट ओपन होईल किंवा उद्या सकाळी जसे निकाल बाकी पदांचे अपलोड होतील तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून सर्वात अगोदर माहिती दिली जाईल। त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या पुढील निकालाविषयीच्या अपडेटसाठी। तर बघा वेबसाईट ओपन होत नाही मित्रांनो, ही पेज जे आहे मी ओपन केलेलं आहे ट्राय करून या ठिकाणी पहिला जो रिझल्ट आहे त्याची PDF फाईल जी आलेली आहे मित्रांनो याची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल। तर तुमच्या समोर या ठिकाणी ही PDF फाईल जी आहे मित्रांनो मी ओपन करत आहे। बघा याच्यामध्ये कशा पद्धतीने मार्क्स जे आहेत त्यांनी दिलेले आहेत तर पाहू शकता। 2024च्या मित्रांनो ही ग्रुप सी ची पहिली लिस्ट आलेली आहे। बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन यांना ज्यांनी अप्लाय केलेले त्यांचे मार्क्स या ठिकाणी तुम्हाला चेक करायचे आहेत। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर पहा इथे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे तुमचा, रोल नंबर, तुमचं नाव दिलं आहे आणि मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आफ्टर म्हणजे ऑब्जेक्शन नंतर तुमचे किती मार्क्स भेटले, म्हणजे फायनल आन्सर कीमध्ये तुम्हाला किती मार्क्स भेटले ते दिलेलं आहे। तर मग आता नॉर्मलायझेशन अजून तुमचं झालेलं नाही। नॉर्मलायझेशनच्या नंतर तुमच्या अजून लिस्ट लागतील मित्रांनो आणि त्यानंतर मग निवड याद्या वेटिंग लिस्ट ह्या ज्या आहेत त्या पुढच्या अजून लिस्ट लागतील। तर बघा मित्रांनो 64 पेजेसची जवळपास ही लिस्ट लागलेली आहे। 2075 विद्यार्थ्यांची लिस्ट आहे। पाहू शकता 16 देखील मार्क आहेत, 24 मार्क आहेत, 48, 52, त्याच्यानंतर वरती वाढत मार्क जातील, म्हणजे ही तुमची रॉ मार्क्सची काय मित्रांनो लिस्ट लागलेली आहे। तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, रॉ मार्क्स देखील तुम्हाला भेटलेले। आता आफ्टर नॉर्मलायझेशन नंतरच्या मित्रांनो ज्या लिस्ट लागतील तेही तुम्हाला शेअर केले जातील। आता मित्रांनो जर हे जे पद आहे बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन याची एकाच सत्रामध्ये जर एक्झाम झाली असेल तर याचं नॉर्मलायझेशन होईल का, तर नाही होणार मित्रांनो। त्यांनी ऑलरेडी परिपत्रकात म्हटलेलं आहे की एकापेक्षा जास्त पदांचे जर एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये जर एक्झाम झालेले असतील तर त्याचे काय होईल, नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे। तर तुम्हाला तुमच्या पदानुसार मित्रांनो चेक करायचं आहे की तुमचं एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा झालेली आहेत की नाही, त्यानुसार मग तुमच्या लिस्ट जे आहेत मित्रांनो काय होतील लागतील। तर पहिली लिस्ट या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे। जशी वेबसाईट मित्रांनो चालू होईल तशी तुम्हाला सर्वात अगोदर गट ड जे देखील निकाल लागले की बाकी राहिलेल्या पदांचे निकाल लागले की तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल। तुम्ही मित्रांनो कुठल्या पदांसाठी अप्लाय केलंय कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे फायनल आन्सर की जे आलेले त्याच्यावरून किती मार्क्स होत आहेत आणि सध्या ज्या रॉ मार्क्सच्या लिस्ट प्रसिद्ध होत आहेत त्यावरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज येईल। आणि जर बाकीच्या पदांचे जर नॉर्मलायझेशन होऊन जर मार्क्स आले अजून तर तुमच्यापर्यंत तीही माहिती मित्रांनो शेअर केली जाईल। वेळोवेळी तुम्हाला हे सर्व अपडेट भेटत राहतील, त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल ही सबस्क्राईब करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। व्हॉट्सअप चॅनल ही जॉईन करा, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर ऑफिशियल वेबसाईटवरती जर माहिती आली तरच मित्रांनो तुम्हाला ही सर्व माहिती दिली जाईल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार TCS 71 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। TCS 79 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। या पुस्तकांमध्ये मित्रांनो 7000 पेक्षा जास्त प्लस प्रश्नांचा समावेश आहे। याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहित असेल TCS मार्फत ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये मागील जी TCSने परीक्षा घेतलेली आहे त्यामधील बरेचसे प्रश्न रिपीट होतात, तर त्याचा मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे। जसं की नगररचना शिपाई पदभरती झाली, नगर परिषद झाली, तलाठी झाली, वन विभागामधील वनरक्षक, लेखपाल, सहकार विभाग, DMR, TPA, PCMC अशा विविध ज्या परीक्षा झाल्या मित्रांनो त्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। तर ही पुस्तकं जी आहेत तुम्हाला मित्रांनो सध्या होणाऱ्या तुमच्या सरळ सेवा पदभरतींसाठी उपयोगी आहेत। जसे की जिल्हा न्यायालय लिपिक असेल, सिपाई पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, महानगरपालिकेची पदभरती असेल, कारागृह पदभरती असेल, या सर्वांसाठी तुम्ही ही पुस्तकं खरेदी करू शकता। सरळ सेवेच्या प्रत्येक पदभरतीसाठी उपयोगी आहेत। त्यांची इतरही पुस्तकं तुम्हाला पाहायला भेटतील, जसं की इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, याच्यामध्येही मित्रांनो इंग्रजी आणि मराठीची स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला उत्तर त्यांनी दिलीत। त्यानंतर चालू घडामोडीसाठी 81 सराव प्रश्नसंच हे देखील त्यांचं पुस्तक आहे। तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमध्ये जाऊन पाहू शकता, तेथून तुम्ही खरेदी करू शकता, ऑनलाईन देखील तुम्ही चेक करू शकता।